नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा वक्फ विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची उभाटा शिवसेना पूर्णपणे उघडी पडली. पूर्णपणे उघडी पडली आणि गिरे तो भी टांग ऊपर या नियमानुसार किंवा उक्तीनुसार उद्धव ठाकरे यांनी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन आपण कसे हिंदुत्ववादी आहोत आणि भाजप हाच कसा मोहम्मद अली जिन्नांचा वारसा चालवतोय असली काहीतरी मुक्ताफळं एक पत्रकार परिषद घेऊन उधळली. मला त्यात हसावं की रडावं हे कळत नाही, कारण उद्धव ठाकरे हे हळूहळू करत तारतम्याच्या पलीकडे गेलेले. आपण काय बोलतोय, त्याचा अर्थ काय होतो, या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी एका चॅनेलवर गेलो. मला आवडत नाही, पण प्रसन्न जोशीने खूप आग्रह केला. तो एबीपी माझावर परत आलाय म्हणून मी सहभागी झालो होतो आणि त्याने हाच प्रश्न विचारला की काय झालं. विषय जर एका वक्फ बिलाचा होता, मुस्लिम ट्रस्ट विषयक जो धर्मदाय विषयक कायदा आहे वक्फ, त्याविषयी कायदा होता, तर त्याच्यात हिंदुत्व कुठून आलं. आणि हा कायदा हा मुस्लिमांच्या फायद्याचा आहे, मुस्लिमांसाठी लाभदायक आहे, अशी भाषणे एकामागून एक भाजपच्या नेत्यांनी लोकसभेत केली. तर मग भाजपचं हिंदुत्व आणि मुस्लिम लाभदायक कायदा हा विरोधाभास नाही का, असा प्रश्न विचारला. म्हटलं गंमतच आहे, गंमत आहे. उद्धव ठाकरे बोलतात म्हणून विरोधाभास होतो. उद्धव ठाकरे जे बोलतात, उद्धव ठाकरे ही व्यक्तिमत्वच विरोधाभास आहे की त्यांनी फक्त डोक्याला जाडीदार टोपी घालणं आणि दाढी वाढवून दाढ्या कुरवाळणं एवढंच बाकी ठेवलंय. त्या उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय, दुसऱ्यांचं हिंदुत्व कसं चुकीचं आणि आपलं हिंदुत्व कसं महान, हे ते नेहमी सांगत असतात. पण हिंदुत्वाची व्याख्या काय हे कधी त्यांना सांगावंसं वाटलं नाही. पण मुद्दा असा आहे की मला त्या चर्चेमध्ये मोजकं बोलता येतं आणि म्हणून मी ठरवलं की या विषयावर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व म्हणजे काय हे सांगितलं पाहिजे. बाळासाहेबांना हिंदुत्वाची व्याख्या करताना कधी अडचण आली नाही, कारण ते उत्स्फूर्त होते. त्यांना हिंदू हित कळत होतं आणि हिंदू हित म्हटल्यानंतर मुस्लिमांचा विरोध असं नसतं. आता भाजपने ते वक्फ बिल आणलं, त्यानंतर भाजपचे एकापेक्षा एक नेते हे वक्फ कायदा जो आणलेला आहे किंवा त्याच्यातल्या ज्या सुधारणा आहेत त्या एकूणच मुस्लिम समाजासाठी आणि मुस्लिमांमधल्या गरिबांसाठी, सामान्य मुस्लिमांसाठी कशा लाभदायक आहेत हे सांगत होते. तर त्याच्यात हिंदुत्वाचा विरोध कुठून आला. मुस्लिमांचं भलं म्हणजे हिंदुत्वाचा विरोध, ही व्याख्या कोणी केली. अगदी बाळासाहेब सुद्धा सांगायचे की मी पाकिस्तान धार्जिण्या मुस्लिमांचा विरोधक आहे, मी मुस्लिमांचा विरोधक नाही. भले कितीही पुरोगाम्यांनी बाळासाहेबांना मुस्लिम विरोधी म्हणून त्यांचा चेहरा रंगवला असेल, पण बाळासाहेब कधीही मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हते. हा, पण पाकिस्तान धार्जिणे पण आहे. इथे बसायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं होतं, हे सहन केलं जाणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका होती. ती मुस्लिम विरोधी नव्हती. जो आपला शत्रू देश आहे पाकिस्तान, हा आपला शत्रू देश आहे, त्याच्या विरुद्ध होती. आणि त्यामुळे इथे बसून भारताचं खाऊन जर तुम्ही भारताविरुद्ध जो बोलतो त्या पाकिस्तानच्या शब्दामध्ये सुरामध्ये सूर मिळवत असाल, असं आहे ते. त्या उद्धव ठाकरे हे तोंडाने बडबडणेने हिंदू आहेत किंवा हिंदुत्ववादी आहेत, पण कृतीने ते कट्टर हिंदुत्व विरोधी आहेत. त्यांनी आपलं हिंदुत्व किंचित दाखवायचा प्रयत्न केला अगदी अलीकडच्या काळामध्ये. तेव्हा प्रसन्न जोशीला मी उत्तर देताना त्या डिबेटमध्ये तेच सांगितलं, वक्फ हा कायदा एक कायदा आहे आणि मुस्लिम समाजाला धार्मिक संबंधामध्ये
नियंत्रित करणारा, धर्मस्थळ नियंत्रित करणारा कायदा आहे. त्याच्यात हिंदुत्व कोणी आणलं? भाजपने आणलं नाही, भाजपने विधेयक आणलंय. पण त्यामध्ये हिंदुत्व कोणी आणलं? उद्धव ठाकरेंनी आणलं. याचं कारण भाजप विरोधात, भाजपच्या हिंदुत्वाविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून 9 खासदार मुस्लिमांच्या मतावर निवडून आणलेले उद्धव ठाकरे हे आज मुस्लिमांच्या मतांसाठी कमालीचे लाचार झालेत. तिथून वक्फ बिलामध्ये हिंदुत्व आलं. कसं आलं? तर लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर परत एकदा मोदी सरकार आलं आणि त्या मोदी सरकारने हे वक्फमध्ये सुधारणा करणारं विधेयक संसदेमध्ये आणल्यानंतर संसदेच्या सदस्यांनी त्याला विरोध करावा, पाठिंबा द्यावा, जे करायचं ते करावं, प्रत्येक पक्षाची भूमिका असते. पण ज्या वेळेला ते विधेयक पेश करण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 9 खासदारांनी लोकसभेतून काढता पाय घेतला. काढता पाय घेणं याचा अर्थ काय? ना विधेयकाचं समर्थन करणं, ना विधेयकाचा विरोध करणं. भारतातले जे कट्टरपंथी मुस्लिम आहेत किंवा मुस्लिमांच्या कट्टरपंथी संघटना आहेत त्यांचा या विधेयकाला कडाडून विरोध होता. आणि जर उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांची मतं मागितली असतील आणि मिळवली असतील आणि त्यावर 9 लोकसभेचे खासदार निवडून आणले असतील तर त्या विधेयकाच्या विरुद्ध उभं राहणं हे उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेचं कर्तव्य आहे, असं या कट्टरपंथी मुस्लिम संघटनांची भूमिका होती. आणि म्हणूनच त्या विधेयकाला विरोध करायला लोकसभेत त्यावेळेला उभं राहणं हे मत मागणाऱ्या उद्धव ठाकरे यांचं कर्तव्य होतं. पण उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी काढता पाय घेतला. म्हणजे विधेयकाला पाठिंबा पण नाही, विरोध पण नाही, आम्ही तटस्थ आहोत असं दाखवलं. आणि त्यामुळे संतप्त झालेल्या काही मुस्लिम संघटना संस्थांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या बांद्र्याच्या कलानगर मातोश्री बंगल्यावर मोर्चा आणला होता. अर्थात तो मोर्चा बंगल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. पण त्या 500 हजार मुस्लिम निदर्शकांनी आणि संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. जे उद्धव ठाकरे 2.5 वर्ष गद्दार 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 या शब्दावरच जगत होते, तेच लेबल या मुस्लिम मोर्चाने उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला लावलं की तुम्ही गद्दार आहात, मतं आमच्याकडून घेता आणि आमच्या समर्थनासाठी लोकसभेत उभं राहत नाही, मतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मागता आणि सरकार बनवताना त्यांच्याबरोबर जाता. ही फितरत आहे उद्धव ठाकरे, स्वभाव आहे. ज्याची मदत मागायची त्यालाच लाथ मारायची, याला प्रामाणिकपणा म्हणतात. हा उद्धव ठाकरेंचा शब्दकोश आहे. आणि तो शब्दकोश हिंदू मतदारांनी त्यांना दाखवला नव्हता विधानसभा निवडणुकीनंतर 5 वर्षापूर्वी. पण मुस्लिम तितके कोणाला फुकट उधार काही देत नाहीत. मतं दिलीत, आमच्या बाजूने उभे राहा, आमच्या भूमिकेचं समर्थन लोकसभेत करा, आणि नाही करणार असाल तर तुम्ही गद्दार आहात. जे भाजप 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलत होतं की उद्धव ठाकरे गद्दार आहेत, मतं भाजप बरोबर राहण्यासाठी घेतली आणि सरकार बनवताना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून उद्धव ठाकरे गद्दार आहेत, हे अमित शाह सांगत होते, देवेंद्र फडणवीस सांगत होते आणि एकनाथ शिंदे पण सांगायला लागले. गद्दारी काय असते? ज्या कारणासाठी मतं मागितली त्या कारणाच्या उलट विरुद्ध जाऊन ती कारणच पायदळी तुडवणं ही गद्दारी असते. तेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मातोश्रीवर मोर्चा घेऊन येणारे ते मुस्लिम आणि त्यांच्या संघटना ह्या एका शब्दात बोलत होत्या, गद्दार. तेव्हा गद्दार गद्दार हा शब्द जो वापरला जातो तो गद्दार शब्दाचा अर्थ उद्धव ठाकरेंना त्या मुस्लिम मोर्चाने समजवला आणि तिथून वक्फ या कायद्यामध्ये
किंवा वक्फ सुधारणा कायद्यामध्ये विधेयकामध्ये हिंदुत्व हा विषय आला. उद्धव ठाकरेंची तारांबळ उडाली. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी, आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मुस्लिमांसमोर पदर पसरून आणि वाडगा घेऊन उद्धव ठाकरे उभे राहिले. मला मुस्लिमांची मतं पाहिजेत, हिंदूंनी मतं दिली नाही तरी चालेल, हे पुढचं वाक्य उद्धव ठाकरे बोलले नाही. पण मुस्लिमांची मतं पाहिजेत, कारण मला निवडणूक जिंकायची आहे. आणि मुस्लिमांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मतं दिली, जशी 5 वर्षापूर्वी युतीचं सरकार हवं म्हणून उद्धव ठाकरे मतं मागत होते आणि हिंदू मतदाराने मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंना मतं दिली काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी. पण मुख्यमंत्री होण्यासाठी त्या मतदारांच्या इच्छा आकांक्षा गद्दारी करून पायदळी तुडवलेले उद्धव ठाकरे मुस्लिमांना तरी न्याय कसे देतील, त्यांच्याशी प्रामाणिक कसे राहतील. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व म्हणजे मतदाराशी गद्दारी. तेव्हा त्यांनी निवडणुका संपल्या, 2019च्या निकाल आले आणि तात्काळ मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो, मी हिंदुत्वाशी गद्दारी करू शकतो, हे पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आणि पुढे मुख्यमंत्री होण्यासाठी मतदारांनी ज्यांना नाकारायला सांगितलं होतं तेच शरद पवार आणि नाना पटोले यांच्याबरोबर उद्धव ठाकरे गेले. त्याला गद्दारी म्हणतात. आणि ती गद्दारी त्यांना समजावायला हा मुस्लिमांचा मोर्चा मातोश्रीवर चाल करून आला. त्यामुळेच कशामुळे आला की 5 वर्षापूर्वी हिंदू मूर्ख आहेत, हिंदूंनी तुम्हाला माफ केलं असेल, हिंदूंना तुमच्या गद्दारीची सहानुभूती असेल, पण मुस्लिमांच्या सहानुभूतीची अपेक्षा उद्धव ठाकरेंनी करू नये हे सांगायला मातोश्रीपर्यंत मोर्चा आला. तिथून वक्फ बिलामध्ये, वक्फ विधेयकामध्ये हिंदुत्व सुरू झालं. उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत मतं देणाऱ्या मुस्लिमाने ठणकावून सांगितलं, हिंदू गद्दारी सहन करतात, मुस्लिम मतदार गद्दारी सहन करणार नाही. औरंगजेबाचं कौतुक करा, वक्फचा विरोध करा, वक्फ सुधारणाचा विरोध करा. त्यामुळे जी मतं लोकसभेत मिळाली, अरविंद सावंतांना मिळाली, ती मतं टिकवायची असतील तर हिंदू मतदाराला लाथ मारून, हिंदुत्वाला लाथ मारून मुस्लिम मतदाराच्या आणि मुस्लिमातल्या कट्टरपंथीयांच्या इच्छा पूर्ण करणं उद्धव ठाकरेंना भाग आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे ते मुस्लिम मतांवर आधारित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं माझं हिंदुत्व कोण म्हणतो मी हिंदुत्व सोडलं, ते सोडता येत नाही आणि धरता येत नाही, ही उद्धव ठाकरेंची समस्या बनलेली आहे. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर उक्ती किंवा म्हण आहे, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं. साप पकडला तुम्ही शेपटीच्या बाजूने की तो असा वळून येतो डंक मारायला, की तुम्ही सोडला की तो पळायला लागतो. परत शेपूट पकडायची तर वळून डंक मारायला येतो. आणि त्यामुळे धरला तर चावतो, सोडला तर पळतो. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. हिंदुत्व सांभाळायला गेलं, कट्टर हिंदुत्व आहे म्हणून दाखवायला गेलं तर मुस्लिम मतदार जाणार आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं मतांसाठी तर हिंदू मतदार जाणार. म्हणजे मुस्लिम धरला की हिंदू पळतो, हिंदू धरला की मुस्लिम पळतो. या सगळ्या संकटामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःला ढकलून नेलेलं आहे. कोणी त्यांना तिथे पाठवलेलं नाही, कोणी त्यांना त्या गर्तेत ढकललेलं नाही. वक्फ प्रकरणाने बाकीच्या देशातलं राजकारण वेगळं झालं असेल, पण वक्फ विधेयक हे महाराष्ट्रासाठी एकदम वेगळं राजकारण होतं. आणि महाराष्ट्रात विधानसभेला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव का झाला याचं विश्लेषण अगदी सोपं आहे. ते वक्फ बिलामध्ये दिसतं.
हे लोक मतांसाठी, मुस्लिम मतांसाठी इतके लाचार होतील की हे सत्तेत आलं तर मुस्लिमांनी सांगितलं की आता काय त्या मुस्लिम कट्टरपंथीय संघटनांनी सांगितलं की औरंगजेबाची कबर सजवली पाहिजे, तर उद्धव ठाकरे ताबडतोब त्यासाठी धावत जातील, कारण मतं पाहिजेत मुस्लिमांची. हे लोक पंढरपूरच्या वारीवर बंदी घालतील का? मुस्लिमांची मतं पाहिजे, आणि मुस्लिमांची मतं म्हणजे मुस्लिम कट्टरपंथीयांचं लांगूल चाललं. त्या उद्धव ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे हे आता मुस्लिम मतदारांच्या इच्छा आकांक्षेवर आणि मर्जीवर अवलंबून आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी भूमिका घेतली, अरविंद सावंत यांनी जे भाषण केलं ते ओवैसींना शोभेसं होतं. यांना जमिनी बळकावायच्या, जमिनी बळकावायच्या. अरे वक्फ बोर्डाने जमिनी बळकावल्यात, त्यांना आवर घालण्यासाठी हे विधेयक आणले. जमिनी वक्फने बळकावलेले आहेत आणि त्याची डझनावारी उदाहरणं दिली अमित शहानी. कुठचं बीड जिल्ह्यामधलं एक कंकालेश्वर मंदिर, त्याची किती एकर जमीन बळकावली आहे. संसद भवन, राष्ट्रपती भवन या जमिनीवर सुद्धा वक्फ बोर्डाने दावे ठोकलेत. ते दावे ठोकण्याला जमीन बळकावणं म्हणतात. मराठीमध्ये जमीन बळकावणं किंवा जमीन घशात घालणं हे शब्द सुद्धा अरविंद सावंत यांना कळत नाहीत असं मला बिलकुल वाटत नाही. पण माणूस लाचार असतो, अगतिक असतो. आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. तशी आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची अवस्था झालेली आहे. ते मतासाठी इतके लाचार आणि अडलेले आहेत की त्यांना खात्री पडलेली आहे की आपल्याला मुस्लिमांच्या मतावर यापुढे अवलंबून राहायचंय, कारण मराठी आणि हिंदुत्वाच्या मतावर आपण निवडणुका जिंकू शकत नाही. गेल्या विधानसभेने त्याचीच साक्ष दिली, त्याचीच साक्ष दिली. गावोगावी लोकांच्या लक्षात आलं की हे लोक मतांच्या लाचारीसाठी राजा जयचंदाने जसा पृथ्वीराज चव्हाणचा घात केला होता आणि त्या शहाबुद्दीन घोरीशी हातमिळवणी केली होती की मोहम्मद बिन घोरीशी, तसे हे लोक कट्टरपंथीय तालिबानींशी हातमिळवणी करतील आणि आपल्याला आपल्या घरात सुद्धा राहणं अशक्य होईल. उद्धव ठाकरेंनी जी वक्फबाबत भूमिका घेतली आहे त्याचा अर्थ लोकांना त्यांनी सांगितला, तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचं देऊळ याच्यावर उद्या वक्फ बोर्डाने बोट ठेवलं तर मी ती जमीन देऊन टाका. वक्फ बोर्डाला म्हणेन मी हिंदूंच्या संरक्षणाला येणार नाही. दंगलीत, मुंबईच्या दंगलीत 93 साली हिंदूंना कोणी वाचवलं असं जेव्हा उद्धव ठाकरे सांगतात, त्या उद्धव ठाकरेंनी वाचवलं नाही, त्यांचे जन्मदाते बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवलं. आणि तेव्हा बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती कट्टरपंथीय मुस्लिमांच्या विरोधात होती, त्यांच्या विरुद्ध 2 हात करायला उभी होती. आज उद्धव ठाकरे यांची उबाटा शिवसेना ही कट्टरपंथीयांची हात मिळवणी करण्यासाठी उभी आहे. आणि त्यामुळे त्यांचं, उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व म्हणजे काय, तर जे धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं. हिंदूंचं उघडपणे समर्थन केलं गेलं. हिंदूंच्या धार्मिक अभिमानाच्या बाजूने बोलायला गेलो तर मुस्लिम कट्टरपंथीय रागावतील आणि त्यामुळे मुस्लिम मतं हातातून निसटली तर. कारण आता हिंदूच्या मतांच्या भरोश्यावर उभं राहण्याची आणि निवडणुका जिंकायची खात्री उद्धव ठाकरेंना उरलेली नाही. 1987-88 मध्ये पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुस्लिमांची नकोत मतं असं म्हटलं आणि तो धार्मिक स्वरूपाचा प्रचार झाला. मला फक्त हिंदूंच्या मतावर निवडून यायचंय ही भूमिका बाळासाहेबांनी घेतली रमेश प्रभूंच्या पोटनिवडणुकीत पार्ल्याच्या. आणि त्या कारणासाठी त्यांचा मताचा अधिकार सुद्धा 6 वर्ष काढून घेतला गेला, पण बाळासाहेबांनी माघार घेतली नाही. हिंदुत्वाचा प्रचार करूनच मतं मिळवीन ही बाळासाहेबांची भूमिका होती. आणि उद्धव ठाकरे म्हणतायत की मला मुस्लिमांची मतं पाहिजेत
आणि हिंदूंची मतं नाही मिळाली तरी चालतील, त्यासाठी मी वक्फ बोर्डाचं समर्थन करीन. हिंदूंच्या नुसत्या भावना दुखावणं नाही, हिंदूंची देवळं सुद्धा बळकावणाऱ्या वक्फचं मी समर्थन करीन, कारण मला मुस्लिम कट्टरपंथीयांची मतं पाहिजे. कुठून कुठे आलंय हिंदुत्व? बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व यामध्ये हा जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. बाळासाहेबांना हिंदुत्व धरल्यानंतर काही चावेल याची भीती नव्हती. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व हाताशी धरलं तर मुस्लिम मतं जातील ही भीती चावते, आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सोपी आहे. जे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. हिंदुत्व सोडलं की हिंदूंची मतं जाणार ही भीती आहे, पण मुस्लिमांची मतं हिंदूंना दुखावलं तर मिळणारच याची खात्री आहे. आणि म्हणून कुठच्याही टोकाला जाऊन आपण मुस्लिमांचं लांगुलचालन करणार. ह्या पवित्र्याला उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्व असा एक नवीन नाव दिलेलं आहे, पण म्हणून ते हिंदुत्व असू शकत नाही. वाईट वाटतं मित्रांनो, पण सत्य सांगावं लागतं, कारण सत्य तुम्ही कितीही लपवा. ते म्हणतात ना, म्हातारीने कोंबडं झाकलं टोपली खाली म्हणून सूर्य उगवायचा थांबत नसतो. त्या उद्धव ठाकरे यांचा हा एक प्रकारचा फिदाईनी चेहरा. फिदाईन म्हणजे काय असतो मित्र? तो कसा कसा अजमल कसा भारतात आला फिदाईन म्हणून, आत्मघाती म्हणून. आपण मारले जाणारे त्याला माहिती होतं, पण त्याला परवा नव्हती. तसं उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे फिदाईनी झालेलं आहे. शिवसेना संपली तरी चालेल, पण ते असलंच राजकारण करणार. आणि शेवटी जसा अजमल कसाब संपला तसं उबाटा शिवसेना सुद्धा रसातळाला घेऊन जाणार. वक्फच्या बिलाचं लोकसभेतलं राज्यसभेतलं समर्थन हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं. असं मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.